नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ललित मोदी मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेतही विरोधकांचा सभात्याग. सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी काँग्रेसच्या 25 निलंबित खासदारांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यास निलंबन मागे घेण्याची सरकारची तयारी. ललित मोदी यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीला स्वराज मदत करू शकतात, मात्र कायदा मोडून नव्हे, सोनिया गांधी यांची टिप्पणी. लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामिनाबाबतचा निर्णय आता 12 ऑगस्ट रोजी होणार. आणि मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी MMRDAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दरवाढीची शक्यता. नमस्कार. बातम्या विस्ताराने. राज्यसभेत ललित मोदी मुद्द्यावरून आजही गदारोळ झाल्याने सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. ललित मोदी यांच्या पत्नीला मदत करणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस सदस्य करत होते. या गदारोळातच विरोधी सदस्य सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या 30 भाजपा सदस्यांनी लिहिलेल्या पत्राचा मुद्दा समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला. त्यावेळी गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी डावे, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी लोकसभेत आजही घोषणाबाजी करत सभात्याग केला. भूसंपादन विधेयकासंदर्भात संयुक्त समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. ही समिती आज आपला अहवाल देणार होती. संसदेच्या कामकाजात काँग्रेसकडून वारंवार व्यत्यय आणला जात असल्यामुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होईल असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं लोकशाहीसाठी हितकर नसून काँग्रेस सदस्यांनी चर्चेत भाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसच्या निलंबित 25 खासदारांनी सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन लोकसभेच्या अध्यक्षांना दिल्यास त्यांचं निलंबन मागे घ्यायला सरकार तयार असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ललित मोदी मुद्द्यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत काल केलेल्या निवेदनावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी टीका केली आहे. ललित मोदी यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीला स्वराज मदत करू शकतात, मात्र कायदा मोडून नव्हे अशी टिप्पणी सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली. पाकिस्तानात इस्लामाबाद इथे होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना पाकिस्तानने आमंत्रित केलं नाही तर भारत या परिषदेवर बहिष्कार घालेल असं लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. आज ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या. ही परिषद पुढच्या महिन्याच्या 30 तारखेला आयोजित करण्यात आली असून या परिषदेला सर्व राज्यांच्या विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित राहतात. मात्र जम्मू काश्मीरचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र गुप्ता यांना या परिषदेला निमंत्रित केलं नाही तर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांनी एकमताने घेतल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा. मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी MMRDAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्याने मुंबईकरांच्या डोक्यावर दरवाढीची टांगती तलवार आहे. मूल्य निर्धारण समितीच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. त्याविरोधात MMRDAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई मेट्रोच्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सध्या 10 ते 40 रुपये तिकीट दर आकारला जातो. वर्सोवा ते DN नगर दरम्यान 10 रुपयांचा तिकीट दर ठेवून पुढच्या प्रत्येक स्थानकागणिक 10 रुपये तिकीट दर वाढवण्याच्या मूल्य निर्धारण समितीचा प्रस्ताव असल्याचं समजतं. असे दर लागू झाल्यास वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी
110 रुपये लागण्याची शक्यता आहे. मात्र आपण टप्प्याटप्प्याने दरवाढ करणार असल्याचा दावा मुंबई मेट्रो वननं केला आहे. कुठलंही सरकारी काम असो वा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो त्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक ठरत आहे. मात्र पनवेल तालुक्यात 5 लाख नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आधार कार्ड सक्तीचं असल्यानं ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही असे नागरिक आता आधार कार्ड काढण्यासाठी कार्यालयात गर्दी करत आहेत. पनवेल तालुक्यात केवळ 2.25 लाख व्यक्तींकडेच आधार कार्ड असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र उर्वरित नागरिकांना आधार कार्ड बनवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही काय विचारलं, आम्हाला फक्त ॲड्रेस चेंज करून द्या. आमचा इथला स्थायिक ॲड्रेस आहेत ना 15 वर्षापूर्वीपासून, त्यामुळे आमचा गावचा ॲड्रेस कट करून इथला ॲड्रेस आम्हाला त्याच्यावर हवा आहे आधार कार्ड. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं एका कार्ड मागे तुम्हाला 300 रुपये द्यावे लागेल. एफिडेविट करके आधार कार्ड बनेगा तुम्हारी लड़की का. तो हमने एफिडेविट के 550 बोले और 200 रुपये आधार कार्ड का, ऐसे टोटली 700 रुपये मांगे, 750. तो हमने 700 रुपये दिए हैं. अभी 3 दिन हो गए आधार कार्ड बनाए. सकाळी 7 वाजे पण उभा मिळतो राहिलेला, 7 वाजले आता 12 वाजले असेल. मी आज तुमच्या दिवसाचा खडा झालेला आहे. कामाचं काळे झाले, अजून अर्धा 2 दिवस फिरून गेलो मी. यावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत. पनवेल तालुक्यामध्ये शहरीकरणाचा भाग मोठा आहे. ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आधार कार्डांची लिंकिंग झालेली आहे. मात्र शहरी भागात काही प्रमाणात आधार कार्डाचं प्रमाण कमी आहे. मात्र त्या संदर्भात शासनामार्फत स्पॅन्को कंपनीचे वेंडर या ठिकाणी काम करतात. त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं काही युनिट या ठिकाणी अडचणीचे झालेले आहेत. मात्र या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी आधारची सीडिंग पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणचे सर्व युनिट पनवेल शहराकडे वळवण्यासंदर्भात संबंधित वेंडरना सूचना दिलेल्या आहेत. ही आधार कार्ड बनवणारी केंद्र चालवणारे मात्र आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढावी असं सांगतात. वाढती लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येक एरियात कामोठा म्हणा, खारघर, कळंबोली, न्यू पनवेल, आता नवीन डेव्हलप उलवा नोड झाला, उलवा उरणवरून इकडे येतात. त्या साईडला पण गव्हर्नमेंटने असे सेंटर चालू करावे. आधार कार्डाच्या गरजेपोटी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. याकडे सरकारनं लक्ष पुरवावं हीच अपेक्षा. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी याकूब मेमननं आपल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणावी यासाठी केलेली याचिका फेटाळणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना धमकी देणारं निनावी पत्र आलं आहे. तुघलक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. FTIR अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था प्रशासनाने संस्थेच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 2008च्या बॅचच्या 30 विद्यार्थ्यांना त्वरित जागा रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. याशिवाय कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या 82 कर्मचाऱ्यांचं कंत्राट येत्या 1 सप्टेंबरपासून रद्द केलं जाईल अशी माहिती FTIIचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली. FTIIच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ तिथल्या काही विद्यार्थ्यांनी गेल्या 55 दिवसांपासून आंदोलन पुकारलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले काही निर्माते आणि कलाकारांनी या आंदोलनात त्या विद्यार्थ्यांना आज आपला पाठिंबा दर्शवला. ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीला राज्यातही कायदेशीर मान्यता मिळण्याच्या दृष्टीने मार्ग आता मोकळा झाला आहे. ॲक्युपंक्चर अत्यल्प खर्चात कोणतेही दुष्परिणाम न होता राबवण्यात येणारी उपचार पद्धत असं मानलं जातं. ही उपचार पद्धत राज्यातल्या रुग्णांना पर्याय ठरावी या हेतूनं या उपचार पद्धतीला कायदेशीर दर्जा मिळावा या दृष्टीनं महाराष्ट्र ॲक्युपंक्चर उपचार पद्धती विधेयक 2015 या विधेयकाच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. शरीरावर विशिष्ट बिंदूंवर त्वचेतून सुयांद्वारे उपचार करण्यात येणारी ही ॲक्युपंक्चर उपचार पद्धत
अमेरिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशात या वैद्यक उपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसारही ही उपचार पद्धत वापरात आहे. ही पद्धत आता राज्यातही राबवण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा मार्गी लावण्यास या विधेयकामुळे मदत होणार आहे. ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर, ॲक्युपंक्चर म्हणजे काय? ॲक्युपंक्चर म्हणजे ॲकस म्हणजे सुई आणि पंक्चर म्हणजे टोचणे. ॲक्युपंक्चर ही विनाऔषध उपचार पद्धती आहे ज्यात आपल्या शरीरावरील काही बिंदूंना छोट्या सुयाच्या सहाय्याने टोचून आम्ही उपचार करतो. काही वेळेला आम्ही सुयाच्या ऐवजी बोटांना दाब देतो किंवा काही पॉइंटला उष्णता देतो किंवा लेसर किरणाने उत्तेजित करतो. काही केसमध्ये आम्ही कॅटगट इंजेक्ट करतो. म्हणजे थोडक्यात बिंदूंना उत्तेजित करून रोगाला नीट करणार. अच्छा, पण मग ह्याचा उगम कुठे झाला? कुठे झाली याची सुरुवात? ॲक्युपंक्चरला चिनी शास्त्र म्हटलं जातं, पण मी स्वतः चीनमध्ये माझ्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये असा दावा केलाय की ही पद्धत मूळ भारतीय आहे. बरं. आपल्या भारतीय संस्कृतीत बरेचसे दाखले आहेत. खास करून बायका ज्या हे आभूषण घालतात, दागिने जे घालतात नाकात किंवा कानात किंवा बांगड्या किंवा अँकलेट घालतात, या सगळ्या मागे ॲक्युपंक्चर शास्त्र. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण मग जेव्हा आपण उपचार एखाद्या ठिकाणी घ्यायला जातो तेव्हा त्या उपचारासाठी आपण काही मूल्य खर्च करत असतो. ही उपचार पद्धती म्हणजे औषधही घेत असतो पोटातून म्हणा किंवा शेक किंवा वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. तर मग ही विना औषध कशी काय उपचार पद्धती? लोकांना आश्चर्य वाटतं की विना औषधाचं नीट कसं होतं, कारण सगळ्यांच्या क्लिनिकचं नाव दवाखाना असं असतं. लोकांच्या डोक्यात बसलं की औषध खाल्ल्यावरच नीट होऊ शकतं. बरोबर. ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये बाहेरून काही दिलं जात नाही, आपलं शरीर स्वतःला नीट करतं. आपल्या शरीरामध्ये 14 मेरिडियन असतात, त्यातून आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाहित होत असते, वाहत असते. या ऊर्जेमध्ये कुठे ब्लॉक झाला तर त्यापासून रोग निर्माण होतात. किंवा आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. पंचमहाभूतात कुठे बिघाड झाला आपसामध्ये तर त्यापासून विविध प्रकारचे रोग होतात. तर ॲक्युपंक्चरने आम्ही हा ब्लॉक काढतो, म्हणजे मेरिडियनच्या प्रवाहात जो ब्लॉक आहे तो काढतो आणि पंचमहाभूताला आम्ही बॅलन्स करतो. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा जुने लोक जे घरातले म्हणत असतात की सर्दी झाली, पडसं झालं तर लगेच डॉक्टरांकडे धावू नका, तुमचं शरीर तुम्हाला आपोआप बरं करत असतं. तर असाच याचा एकूणच हा दिसतोय. ही जी ॲक्युपंक्चर पद्धती आहे, या ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचा अधिक चांगला उपयोग कोणत्या रोगांसाठी होतो? ॲक्युपंक्चर तसं हे पूर्ण सायन्स आहे, पण जास्त आमच्याकडे जे रुग्ण येतात ते गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, टाचदुखी म्हणजे दुखणारे रोग किंवा मायग्रेन आहे, फ्रोझन शोल्डर आहे, हे जास्त येतात. कारण याचं प्रमाण जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त लकवा, ज्याला आपण अर्धांगवायू म्हणतो, किंवा तोंड वाकडं झालं ज्याला बेल्स पाल्सी किंवा तोंडावरून वारं गेलं म्हणतो, फेशियल पाल्सी, बेल्स पाल्सी, किंवा कोणाचा अपघात झाला आणि पाठीचा मणका मोडला तर हातपाय लुळे होतात, मानेचा मणका मोडला तर दोन्ही हात दोन्ही पाय लुळे होतात आणि लघवी आणि शौचाचं नियंत्रण जातं. तर अशा केसेस सुद्धा आमच्याकडे येतात. हे रुटीन झालं. या व्यतिरिक्त आम्ही जे पेशंट करतोय ते हृदयविकार, म्हणजे ज्यांचे ब्लॉक, हृदयाची जी आर्टरी असते कोरोनरी आर्टरी, त्यात ब्लॉक झालं तर ॲलोपॅथीमध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं जातं. तर ते टाळण्यासाठी लोक आमच्याकडे येतात. किडनी फेल्युअरचे सुद्धा बरेच पेशंट येतात. किडनी फेल्युअरमध्ये आम्ही बऱ्याच लोकांना, साधारणतः 60 ते 70% लोकांना ॲक्युपंक्चरचा चांगला उपयोग होऊ शकतो. या व्यतिरिक्त ॲलर्जी आहे, दमा आहे, पोटाचे विकार आहेत, ॲसिडिटी आहे किंवा कॉन्स्टिपेशन आहे असे, किंवा बाकी मग त्वचा विकार आहेत, एक्झिमा आहे, सोरियासिस आहे, नेत्रविकार आहे, ज्याच्यात खास करून ऑप्टिक नर्व जर काम करत नसेल किंवा रेटिना काम करत नसेल तर इतर उपचार पद्धतीत त्याला काही फारसं काही करता येत नाही. तर असे रुग्ण आमच्याकडे येतात. आणि सगळ्यांनाच होत नाही फायदा, पण काही लोकांना निश्चित फायदा त्यात सुद्धा होतो. बरोबर आहे. पण सर, ही उपचार पद्धती जेव्हा आपण पाहतो त्यावेळी ती सुया टोचून केली जाते, तर बरेचसे लोक याला घाबरतात सुद्धा. तर ह्या सुया टोचणं हा वेदनादायक प्रकार आहे का? या सुया ज्या असतात ते खूपच बारीक असतात, सूक्ष्म असतात. आम्ही इंजेक्शनला जे सुया करतो ते खूप मोठ्या असतात, या खूप बारीक असतात.
पहिली गोष्ट. याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना सुयांची भीती वाटत असेल त्यांना आम्ही लेसर किरणाच्या सहाय्याने स्टिम्युलेट करू शकतो किंवा घरात बोटाने दाबून किंवा कुठले जिमिनी दाबून ॲक्युप्रेशरने उपचार करता येतो. म्हणजे सुयाच लावल्या पाहिजे असं काही नाही, इतरही पद्धती आहेत ना त्याच्यात. बरोबर आहे. सर तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर आहात, मग तुम्ही या ॲक्युपंक्चरकडे कसे काय वळलात? मी मुळात ॲलोपॅथीचा डॉक्टर. माझं मॅटर्निटी हॉस्पिटल होतं पूर्वी, सर्जरी मॅटर्निटी. परंतु मला असं वाटलं की औषधाने आपण तात्पुरतं दुखणं दाबतो, पण त्यामुळं माझं समाधान झालं नाही. मला वाटलं की असं काहीतरी आपण उपचार पद्धती करायला पाहिजे ज्याच्यात आपण रोगाचं मूळ शोधून उपचार करू शकतो. त्यामुळे मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस सोडून दिली आणि मी ॲक्युपंक्चरकडे वळलो. ॲक्युपंक्चरमध्ये डॉक्टर जर निष्णात असेल, ॲक्युपंक्चरची पद्धती तपासायची पद्धत पण वेगळी आहे. पेशंटची आम्ही नाडी परीक्षा करतो, पेशंटची जीभ पाहतो, काही प्रश्न विचारतो आणि आता लेटेस्ट म्हणजे कॉम्प्युटरवर पूर्ण चेकअप करता येतं. त्यावरून पंचमहाभूतामध्ये कुठे बिघाड आहे किंवा शरीरात कुठे प्रॉब्लेम आहे, जे रोगाचं मूळ कारण आहे ते शोधता येतं आणि मूळ कारणाचा जर आम्ही उपचार केला तर कायमस्वरूपी उपचाराचा प्रयत्न निश्चितपणे करता येतो आपल्याला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. याच्या पलीकडचा भाग म्हणजे आपला देश हा गरीब लोक आहेत, गरीब देश आहे, बरेच लोक पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत. ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये औषधं नसल्यामुळे उपचार पद्धती इतर पद्धतीच्या मानाने तशी स्वस्त आहे. खरं आहे. लोकांना औषध नाही ना. आणि जर खूपच गरीब असेल तर त्याला ॲक्युपंक्चर आम्ही काय करतो, काही पॉईंट दाखवून टाकतो की हे पॉईंट आहे, तू घरच्या घरी ॲक्युप्रेशर कर, मग टोटल मोफत होऊन जातो. बरोबर आहे. आता याच प्रश्नाकडे येणार होते की वरवर पाहता साधर्म्य वाटतं ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर या दोन्हीमध्येही, पण उपचार पद्धती वेगळी आहे. यात साम्य काय आहे आणि फरक काय आहे? ॲक्युपंक्चर म्हणजे सुया टोचणे आणि ॲक्युप्रेशर म्हणजे बोटाने दाबणे. अच्छा. आम्ही जनरली काय करतो की रोग जर दीर्घकाळचा रोग जर असेल तर त्याला आम्ही ॲक्युपंक्चर करतो, मोठा आजार असेल तर. आणि आजार कमी प्रमाणात असेल तर त्याला घरच्या घरी काही पॉईंट दाखवून टाकतो की तू घरच्या घरी ॲक्युप्रेशर करणे ठेवू शकतो. बरोबर आहे. आपण आज या कारणासाठी भेटतोय की हे जे ॲक्युपंक्चरचं विधेयक आहे ह्याला मान्यता मिळालेली आहे, तर याच्यामुळे काय परिणाम होतील? ॲक्युपंक्चरला मान्यता मिळायचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लोकांच्या मनात जो काही शंका असते किंवा हे शास्त्र आहे का, किंवा काही लोक जाणीवपूर्वक ॲक्युपंक्चरची बदनामी करतात की थोतांड आहे, ही अंधश्रद्धा आहे, याच्या मागे शास्त्र नाही, तर ते निघेल लोकांच्या मनातून. आणि डॉक्टर कायदेशीरपणे प्रॅक्टिस करू शकतील, हा डॉक्टरांचा फायदा. आणि रुग्णांचा फायदा हा की मग ॲक्युपंक्चर उपचाराचे जे बिल आहेत किंवा सर्टिफिकेट आहेत ते त्याला मान्यता मिळेल. म्हणजे त्याला राज्य मान्यता मिळाल्यामुळे किंवा बाकीचे काही बिल आहेत ते रुग्णांना मिळतील ना ॲक्युपंक्चर. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही जी उपचार पद्धती आहे ही अधिक सर्वदूर पोचायला मदत होईल. निश्चितपणे मदत होईल ना. बरोबर आहे. सर पण इथे आलात आणि ॲक्युपंक्चर विषयी आमच्या सर्व दर्शकांना जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना 12 ऑगस्टपर्यंत दिलासा मिळाला आहे. कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर आज होणारी सुनावणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश B.P. देशपांडे यांनी बुधवारपर्यंत स्थगित ठेवली आहे. तोपर्यंत कामत यांना मंजूर झालेला अंतरिम जामीन जारी राहणार आहे. हुंडाबळीच्या प्रकरणात सध्या वाढ होत असून शहरी भागात त्याचं प्रमाण जास्त आहे, त्याचाच हा वृत्तांत. शहरी भागात हुंडाबळींच्या प्रकरणात वाढ होत असल्याची माहिती माध्यमांसमोर आली आहे. पुरोगामी महाराष्ट्र 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, पण तरीही स्त्रियांवरचे अत्याचार, अनिष्ट रूढी, परंपरा यांचा समूळ नायनाट झालेला नाही. हुंड्यांसारख्या प्रथेचा आजही समाज मनावर पगडा कायम आहे. विशेष म्हणजे उच्च शिक्षित असल्यामुळेच हुंड्यांची मागणी सर्वात जास्त आहे असं जेव्हा महिला सांगतात तेव्हा हाच तो पुरोगामी महाराष्ट्र का, असा प्रश्न निर्माण होतो. समाजाला पोखरणारी ही कीड दूर होणं आवश्यकच आहे. मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर, अलीकडे वृत्तपत्रात जो रिपोर्ट प्रसिद्ध झालाय त्यात एकंदरीतच महिलांवरच्या अत्याचारात वाढ झाल्याचं दिसून येतं. काय सांगाल आपण याच्याबद्दल?
महिलांच्या विशेषतः शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. त्याची अनेक कारणं आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जी राहणीमान आपलं बदलतं आहे, समाज जीवन आपलं जे बदलतं आहे, एकंदरीतच ज्या काही समाज घटकामध्ये जे बदल होत आहेत त्याचा एक परिपाक म्हणून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा मात्र एक वस्तुस्थिती आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा होणं फार गरजेचं आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातलं शिक्षण म्हणा किंवा कायदेविषयक तिथल्या महिलांना असलेली जाण म्हणा किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणा, या तुलनेत शहरी भागात मात्र त्यांचं शिक्षण महिलांचं जास्ती असतं किंवा वृत्तपत्र आणि मीडियाच्या पाहण्यामुळे सजगता आलेली असते. आर्थिक परिस्थिती बऱ्याच जणी स्वतःच्या पायावरती उभ्या असतात, पण तरीही महिलांवरच्या अत्याचारात फारसा बदल झालेला दिसून येत नाही, वाढ झाल्याचंच दिसून येतं. तर असं काय, याची कारणं काय असावीत? नाही, अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केला. शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागातले मुद्दे वेगळे आहेत. मी आता सुरुवातीला चर्चा करताना ग्रामीण भागाच्या पण ज्या महिलांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ग्रामीण भागात आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षणामध्ये कमतरता आहे, त्याचबरोबर आर्थिक दुर्बलता सुद्धा आहे, कायद्याविषयीचं अज्ञान सुद्धा आहे. अशा सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं पोलीस स्टेशनकडे येण्याचं किंवा अशा प्रकारच्या न्याय मागण्याची जी बाजू आहे ती कमकुवत पडते, हे मात्र सत्य आहे. पुरुषांवरती अधिक अवलंबून असतात. बिलकुल, पुरुषांवरती किंवा एकूणच व्यवस्थेवरती अशा प्रकारचं जे अवलंबन त्यांचं सिद्ध झालेलं आहे ते आहे. आणि त्यामुळं त्यांचा अशा प्रकारच्या तक्रारी करण्याकडे, अशा प्रकारे न्याय मिळवण्याकडे त्यांचा कल दिसून येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अन्याय तिथं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि त्यांना दादही मिळत नाही. म्हणून अशा भागामध्ये आपल्याला, ग्रामीण भागामध्ये अशा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी पोलीस स्टेशनला जेव्हा कर्मचाऱ्यांशी बोलतो, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो, तेव्हा त्यांना असंच सांगतो, नेहमी आपण पोलीस स्टेशनला येणाऱ्या लोकांची तक्रारी दाखल करून घेतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. परंतु बऱ्याचदा काय होतं, जे असे समाजामधले घटक आहेत, विशेषतः महिला जो आपण ज्यांचा आज चर्चा करतो आहोत, तो घटक असा आहे की ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. तर आपण थोडंसं प्रोएक्टिव्ह आपण स्टेप घेतली पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. असा त्यातला एक भाग महत्वाचा आहे. शहरी भागामध्ये हा समस्या थोड्याशा वेगळ्या आहेत, लाईफस्टाईलच्या समस्या आहेत. मी सांगितल्याप्रमाणे शहरी भागामध्ये आधुनिकीकरण आलेलं आहे, समाज जीवन बदलतं आहे आणि एकंदरीतच राहणीमान बदलतं आहे आणि त्या वातावरणामधून कुटुंबाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामधून डायव्हर्सचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे, त्यातले प्रमाण वाढलेले आहेत. तिथे अत्याचारचे प्रकारही थोडेसे वेगळे आहेत. ग्रामीण भागामध्ये एखाद्या वेळेस फिजिकल, शारीरिक अत्याचार मोठ्या प्रमाणात असू शकतील, शहरी भागामध्ये मानसिक अत्याचार असू शकतील, मानसिक घुसमट असू शकेल. हा सगळा फरक त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे आढळून येतो. बरोबर आहे सर. 498A हे जे कलम आहे, या कलमाकडे आता मी येणार आहे. आपण स्त्रियांवरच्या अत्याचारांबद्दल नेहमी बोलतो किंवा आजही आपण त्याच्यासाठी भेटलोय, पण 498A हे जे कलम आहे हे स्त्रियांच्या बाजूने झुकणार आहे. पण बऱ्याचदा त्याचा एक दुसरा परिणाम असा होतो की पुरुषांना अन्यायाला बळी पडावं लागतं. तर याबद्दल काय सांगाल? भारतीय दंड संहितेमधील 498A जे कलम आहे त्याबद्दल वारंवार अशा प्रकारचा रोख माध्यमांमधून पण चर्चा झालेली आहे की पुरुषांना बाबतीत त्याचं म्हणजे नेहमी अन्यायकारक अशा प्रकारचं बाब आहे. महिलांना झुकतं माप दिलं जातं. आणि सहानुभूती सुद्धा समाजाची पटकन एखादी घटना ऐकल्यानंतर महिलांकडे वळते. बिलकुल, अगदी. पण बऱ्याचदा महिलांचा दुरुपयोग करताना दिसतात असं म्हटलं जातं. बऱ्याचदा कोर्टाने पण, मान्य उच्च न्यायालयाने, मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन अनेक प्रकरणामध्ये नोंदवलेले आहेत की अशा प्रकारे त्याचा गैरवापर केला जातोय. त्या गैरवापर रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दलची चर्चा अनेक प्रकरणामध्ये झालेली आहे. परंतु मला असं सांगायचं आहे, ह्या कलमाचा वापर करताना जी यंत्रणा आहे, म्हणजे विशेषतः पोलीस विभाग आहे किंवा बाकी जी यंत्रणा महिलांच्या कायद्याच्या सुरक्षेसंदर्भात आहेत, त्यांनी याचा वापर सजगपणे केला पाहिजे, अतिशय तोलून मापून याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा आरोप ह्या कलमाच्या बाबतीत होणार नाही किंवा महिलांच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचे आरोप होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला याची काळजी निश्चितपणे घ्यावी लागेल आणि पोलीस विभाग निश्चितपणे ही काळजी घेतो आहे. अटक करण्यापूर्वी अशा प्रकारचे जेव्हा काही तक्रार येतात तेव्हा अटक करण्यापूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पुरावा आहे की नाही, अशा प्रकारच्या घटनांमध्ये खरोखर सत्यता आहे की नाही हे बघूनच अटकेचा निर्णय त्याच्याबद्दल घेतला जातो आणि ही काळजी नेहमी पुढे भविष्यामध्ये सुद्धा घेतली जाईल याची मी ग्वाही देतो. बरोबर सर. एकूणच समाजात एकमेकांप्रती असलेला संवाद कमी होतोय. माणसं घरात असून सुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत. त्यात माध्यमांनी वेगवेगळे पर्याय ठेवल्यामुळे जो तो आपापल्या खोलीत आपापल्या विचारांमध्ये मग्न असतो.
त्यामुळे ताणतणाव वाढतोय, कारण मनातली घुसमट बाहेर यायला योग्य रीतीने अशी जागा नाही. ह्या ताणतणावाचा परिणाम जो समाजात सर्वश्रुतच आहे, त्याचा परिणाम स्त्रियांवरच्या अत्याचारांत म्हणा किंवा समाजाची एकंदरीतच मानसिक स्थिती बिघडण्याकडे होतोय. तर अशा एकंदर कौटुंबिक जे घटना असतील, स्वतःच्या कुटुंबात किंवा जवळपासच्या कुटुंबात, नात्यामध्ये अशी एखादी घटना जर घडत असेल की जिथे कौटुंबिक विसंवाद आहे, नवरा बायकोंचं पटत नाहीये किंवा घरातल्या अन्य ज्येष्ठांचं पटत नाहीये, तर मग अशा वेळेला शेजारी पाजारी किंवा घरातली ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक यांनी कोणती भूमिका घ्यायला हवी? अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जसं आपण बघतो की राहणीमान बदलत आहे, शहरी जीवनमान वाढतं आहे आणि सगळ्यांचा परिपाक त्यांच्या मनावरती होत असतो. आणि हे सगळं पाहत असताना पूर्वीची जी एकत्रित कुटुंब पद्धती होती, आपण बघितलं असेल की त्यावेळेस सामाजिक जे बंधनं असायची, सोशल बॉन्डिंग जे असायचं, त्यात आपल्याला दिसत नाही. फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली व्हायला लागलेल्या आहेत. विभाजन कुटुंबाचं दिसतोय आपल्याला. बऱ्याचदा ज्येष्ठ लोकांचं जे घरामध्ये वावर असायला हवा, त्यांचा त्या ठिकाणी त्यांचं असलं पाहिजे. आपल्याला सारखं त्यांचं मार्गदर्शन असलं पाहिजे. कधी कधी प्रसंगी आपल्याला शाबासकीची आपण त्यांची पडली पाहिजे, कधी त्यांनी आपल्याला रागवलं पण पाहिजे. ह्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या पाहिजेत. हा सगळा भाग महत्वाचा आहे. त्यामुळं सगळ्यांचं समाज म्हणून ह्या सगळ्या घटकांचा फार महत्वाचा आहे. कुटुंबामध्ये असणारे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा पण महत्वाचा भाग आहे. कारण कुटुंबामध्ये अशा प्रकारच्या घटना होत असताना, वादविवाद होत असतात, त्यावेळेस सर्वांना समजावून सांगणं, त्यांना एकत्रित कशा प्रकारे संसाराचा गाडा पुढे नेता येईल या बाजू समजावून सांगणं, ज्येष्ठांनी मार्गदर्शन करणं खूप आवश्यक आहे. आहे. कुलकर्णी सर, आपण इथे आलात आणि महिलांवरील अत्याचार या विषयासंदर्भात आणि एकूणच कुटुंबाच्या मानसिक स्थितीबद्दल जे बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. वळूया पुढच्या बातमीकडे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींनी आपल्या ओदिशा दौराही रद्द केल्याचं समजतंय. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 32 आणि 26, नागपूर 32 आणि 24, पुणे 29 आणि 22, औरंगाबाद 29 आणि 22, नाशिक 28 आणि 21, कोल्हापूर 28 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 33 आणि 24 आणि अमरावती 30 आणि 22 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ललित मोदी मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेतही विरोधकांचा सभात्याग. सदनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी काँग्रेसच्या 25 निलंबित खासदारांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यास निलंबन मागे घेण्याची सरकारची तयारी. ललित मोदी यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीला स्वराज मदत करू शकतात, मात्र कायदा मोडून नव्हे, सोनिया गांधी यांची टिप्पणी. लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामिनाबाबतचा निर्णय आता 12 ऑगस्ट रोजी होणार. आणि मुंबई मेट्रो दरवाढीला आव्हान देणारी MMRDAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दरवाढीची शक्यता. सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.